काही नाही कामान लावा माय बाई, हे निराधार सुचू नाही देऊन राहिले, बायान माणसाचं सुचूच नाही देऊन राहिले, पण हेच नाही राहिलं बस आलाय बापा, कोणाकोणाला हाणत जा म्हणजे मागे नको पाहू ना, शिदी चाललं रस्त्याने तू या हरभरा तोड्याचा इरादा काय? चाल होय पुढे, मोठी म्हशी सारखी रेटू रेटू चालून राहिली ते, तुझा इरादा दिसून राहिला ना मला काय आहे तर हरभरा तोड्याचाच आहे ना, जा निघ गटून, दिसून नाही राहिली ना मी तुला ती, निघ लवकर आहे ना, मी घुबळे हो बसेल तुम्हाला, तुमचा थाकच नाही लागू देत ना मी, किती हरभरा तोड्याचा हे करता तुम्ही, प्रयत्न करा ना तुम्ही, मी अटी बसेलच ना, लपून राहा तुम्ही आता, थांबा ना, तुमचं पिताच उघड पाडतो आता, कोण कोण नेते हरभरा तर पाहतोच, रोजच झालं नाही यायचं, एवढी मोठी मी माचार दिसत नाही का त्याला काय सांगा, तरी चालली धसत धसत अंदर, काय पाय असतील तर असं बाबा, खायला पाहिजे हरभऱ्याची भाजी खायला, घरच्या वरात नाही पेरत, चवना खातात त्या चवना. अरे बुढीचं बाबा माचार जाऊन बसलाय, बुढे झाले का हरला डुकरा हाणं, चाल ना बाबा तिकडे, आता तिकडे त्या बुढेन बोलाल तुले. अरे बापा या बुड्याचं लावलं तू ना मा भोवती, इकडे मावारा सुचू नाही देऊन राहिले लोक, रस्त्याने चालले की नाही हरभऱ्याची भाजी खुडू खुडून येऊन राहिले बापा, मी आता इकडे राखू त्या बुड्याजवळ जाऊ आता, सांगतोस जर गेली मी तर इकडे मावारात सगळं लंबलच होईल ना काम, सांग आता काय करू मग मी. हो बुढे मला काही माहित नाही बाबा, तुझ्या काय आहे तर, पण त्या बुढेने मला तुला बोलायला पाठवलं, काय भाजी आहे की काय, मी आणलं ते सारं सामान. काय आणलं बाबा तू ना, कायची भाजी आहे आता? अंड्याची भाजी आहे आता, अंडे सांगाल त्या बुढेने मला, अंडे आणले मी. बापा ते सडेल अंडे आणले रे बापा तुम्ही ना, मटन फटन तरी आणा लागत होतं, करेली जराचा घुरूप येते ते मटन करायला, हे अंडे काय रे बापा? मटन फुकातच भेटते, हे अंडे फुकाई भेटून राहिले ना, राजूभाऊच्या खात्यावर आणले ते, राजूभाऊने उधार लावून दिले त्या सरपंचाकडे, किती खा म्हणे, आणि डोंगरेला तुले माहिती आहे बुढे फुकाचं पाहिजे खायले, फुका चवण्यातले काही खातात ते, म्हणून अंडे खाऊन राहिले. मटनची कुठे सोया डोंगराची, आणि तुले कुठे खाऊ घालतील बुढे ते मोठं, मटन खाणार आहेत काय ते चिकोडात ते बुढे मलेच तर. ना ते तर माहितच आहे बापा मला, ते बुडे किती चिकटात ते आणतात का मटण गिटन, अंड्यावर भागून राहिले आता, बरं बापा अंड्याची भाजी तर अंड्याची करा तर लागेन आता, तोंड मारायला मी ना, हो बापा दिन करून. बरोबर बुढीचा कार्यक्रम करतात ना ते, बुढी शापतात ना, कासाठी बुढीत बनवून राहिले तर डोंगराला येत नाही भाजी, याच्यापेक्षा सुपर करतात बुढीच्या ह्याच्यापेक्षा बी, पण ते कसं हे बुढीचे छानच मारणार आणि बुडेले, म्हणून कसं बुढे हे होऊन राहिले, बुढीची वड करून राहिले. हो ना बुढे, चाल बरं लवकर, चाल लवकर, मला भूक लागली, पटकन ते हातच्या अंड्याची भाजी खाणार आहे बापा, चाल. बापा इठ्ठल्या काही असं थंड इंड्याचं काही नाही ना बापा, त्याची तयारी काही नाही ना? नाही बुढे, आपण थंड्या गरम मधले नाहीच ना, आपण आणणारच नाही, आणलं नाही की मी गावात गेलो पण आणलं नाही. नाही ते बुढे पेतात कुठे बुढे, नाही ते दारू नाही पेत की दोन्ही बुढे. बरं अरे बापा थंड गिंड नाही ना, नाही तर मग कसं बापा बिन फालतू माझं सगळ्या वावरायले आजूबाजूचे नाही, पण तुले गरम करणार आहे ना बुढे, ते बुढे त्यासाठीच तर बोलवून राहिले तुले, छानच मारणार आहे ना, मला माहित आहे ना त्या बुढ्याची चाल काय आहे तर, बुढी गरम करतात त्याला. नाही बुढे काही थंड मंड नाही, चाल बरं लवकर, टाइमपास नको करू, मला लय भूक लागली दाबून, नाही बुढे नुसता मला दिवसभराचे फिरूनच राहिले इकडे तिकडे. चाल बरं. सगळं इठ्ठल्या तयार आहे ना, चुलगिल मांडून सगळं रेडी आहे ना, सगळं तयार आहे ना, नाही तर मग कसं मला तटीच बसा लागेल बापा 2 घंटे, इकडे मावारात कोण नाही. हो त्या बुढे सारं तयार करायला, काही टेन्शन घेऊ नको, चाल बरं लवकर, चाल लवकर पटकन. चाल चाल बापा. आज बुढीचा कार्यक्रम आहे, पण मला जाणे लागणार, मला थांबाच लागेल आज, ही बुढे काही ना काही काम सांगतातच मला, ऐकतच नाही मी आता, तर समजते एका कोपऱ्यात जाऊन बसतो, तुमचं करू द्या, सुरू करा तुमचं, नाही तर मग कुठेतरी लपतो त्याला माळा एखाद्या, पाहतो जायचं याचा काय कार्यक्रम आहे, म्हणून तर बुढीचा वडा करून राहिले ते, आज बुढीचा गेम करतात बुढी, पण मला आज पाहिलं जाय गेम कसा आहे होते तर. बघणे शिवल्याची तर चांगलीच कोरपली गळा, चांगलीच जैली त्याची, पुरी दाबून जिवार यायला गळा त्याची, आता दुपुटच मारून राहिला तो, पाय ना कसा बोलत होतं, बोले पाय ना कसा गळ्या एकदम वावरातच होतो ना, आपण पाणी देऊन राहिलो तो सायाचं, तो आला तेवढ्यात घोर झाला सायाचा, नाही तर मस्त चुपकी चुपकी चालू होतं सायाचा आपलं बागेत करणं, सायाचा शिवल्यानं घोर केला, आता कसं तो सायाचा आपल्याला जोडणे घेणार होतो, जर हराम खोरा शिवल्या, त्याला समजलं आता की सायाज हे चॅप्टरपणा करून राहिले, हे मस्त वावर फिकवतात बागायती करून राहिले, आपल्याला कामं नाही करू देत, आपल्याकडून फुकाचा खायला पाहून राहिले, त्याच्या मनात डाऊट झाला आता पुरा, तो तर आता आपल्याला जोड नाही उभं करत नाही, तो आपल्याकडे पायत बी नाही तो आता, मेले की जिथे आहे म्हणून, बरं का फालतूला मला पोहून जायला पुरलं असला, वावरात थांबायलाच नाही पुरलं सायाचं, आहे की नाही, वावरात दिसलो म्हणून घोर झाला, नाही तर पोहून गेलो असतं ना, तर त्याला सांगायला तरी झालं तर बाहे बटाईन दिला, ठोक्यान दिला, असं काहीतरी छोटांग मांडता आलं असतं, पण आता ले का त्यानं डायरेक्ट डोंगे हातात पकडलं ना वावरात, अवघड्या तिथं बेकार झालं, मली पकडलं बा त्यानं गवात रे, आता काही खरं नाही गळ्या, तो 100% आपला काटा काढते कुठे ना कुठे पाहतो, त्याच्या मनातलं राहते बरं अशा गोष्टी. फक्त आपण त्या दोघं भाजी भांडणही दिलेलं की तो देवल्या बिंबगत करून राहिला म्हणून असं तसं सांगितलंय आपण त्यानं त्याच्या उरावर थैमान घातलं देवल्याच्या, आता ती लक्षात येईन की सायजे मा घरात बोटं घालतात आणि हे आलामात राहतात, हे बघत करून राहिले असं होईन ना ते. तुला का तू नाही सांगितलं का त्याला, अरे बा मी नाही त्याला चार्जिंग केलं ना देवल्याबद्दल, काहीचं मी सांगून दिलं, तो बघत करून राहिला, तुला का तसाच राहिला, ढमुक त्या इरीचं पाणी वापरून राहिला, फलानं बिस्तानं मी सांगितलं होतं त्याला, मग तो डबल आग व्हायला त्याची आता, बा ह्याच्या आता काही ना तोडवा काढा लागेल गळा बघण्या, नाही तर बस तो काही ना काही आपला बजेट बसू देस, तुला सांगतो कुठे ना कुठे तर गुंडी अटकवतेच आपली, तो त्याचा डोकं लय चालते शिवल्याचं, कुठे कोणाला कसा अटकवायचा तर, हो डोकं चालवाच लागेल आता आपल्याला, आपलं डोकं चालवा लागेल ना,
त्याला कसं आपल्या झाशा जाणारच लागेल आपल्याला, आणि तसं जमणार नाही भाऊ, नाही तर आपल्याला खाऊ नाही देणार हो गड्या. हो चाल चाल शिवल्याला भेटू आपण, त्याला दोन गोष्टी अजून समजून सांगू, इकडल्या तिकडल्या फकाल्या मारू त्याच्याजवळ. कसं चोपड चापड केल्याशी जमणार नाही ना, आणि एखादा अर्धा मर्धा कटरी पाजून देऊ त्याला कसं फुकाचं असलं की मस्त चालते. बाबा आता जायला पुरत नाही त्याचा व्हायला भडका, तो आपल्याला शादून बरा आता आडवा देडवाच कुदीन तो आपल्या नावानं. पहिलेच तर बोटं मोडून राहिला तो, आता नाही त्याला चप्पा गिप्पा काहीच नाही पाहिजे, सध्या काहीच बोलायचं नाही, शांत होऊ दे 4-5 दिवस, मग पाहू काय पुढे. तर नव्हे एक क्वार्टर घेऊन जाणार खिशात, त्याला क्वार्टर दिला की नाही बरोबर चुप राहते तो. चालतो मास बरोबर बरोबर शाळा जमवतो ना मी, चालतो. नाही रे भाऊ मी नाही येत बा, त्याच्याजवळ नाही येत मी, तो पुरे माही अशी तशी मी करून टाकीन भाऊ. तू जायला लागत असतं त्याला क्वार्टर सांगू, एक सांगून 2 घेऊन जाय, मी जागा तुला पैसे देतो 100 रुपये, काय करायचं तू कर भाऊ, मी नाही येत. तू गडी बेकार मला माहित आहे, तूच येत नाही तर मी काय करू तरी जाऊन. एकाला एक सोबती असतं बरोबर चोपडल्या चापडल्या जाते तो. चाल ना तू, जसं गप्पा गप्पा गुतवला की मग जमते तुगा. चाल लोक किस्त करत आला आपण, गप्पा येत असतो गुतवला खाली. नाही ना आता जायला पुरत नाही, त्याची पुरी ठणकेल आहे ना रे बाबा, आग मारून राहिला तो. तूनच पाहिलं कसा आहे तो, कसा कुदत गेला तो. पूर्ण म्हणजे असं हातपाय उपटून राहिला तो आता. तसं आपण त्याला दिसलो बी की नाही, तो मी तर म्हणतो ढेकलच मारो ना फेकून, त्याचं काही खरं नाही, नो गॅरंटी आहे. त्यापेक्षा आहे की नाही भाऊ आपला पाणी द्यायचा राहिला तेवढं पाणी देऊन टाकून घरी चालले तो. हो दे मग आपले कामं निपटून टाकून, मी देतो गव्हाला पाणी, तू दे कांद्याला पाणी. चाल आपल्या हिऱ्याचं काही पाणी आटत नाही आता, बघत करून टाकून मग पुढे काय झाला शिवल्याचा अध्याय. हो चाल बा, या शिवल्याने घोर केला बा, दोस्तांना तुट्यावरच आहे आता आमचा. आता काही आपल्याला उभं करत नाही, फोकाचं काही खायला भेटत नाही आपल्याला, नाही तर मग मस्त त्याच्या मागं राहा तर मस्त जुगाड जमे बा. घरचा किराणा मिराणा सारच भागे फोका फाका, आणि वावरातलं बचत राहायचं. हे उकला आता का बबण्या एवढा हुशार असल्या का शिवल्या हाती लागला बघत करताना वावरात. बायको तरी वावरात आणून ठेवता का, ते तरी सांगा झालं असतं मग बायकोनं मला जबरदस्ती आणलं वावरात. आता काचं फुकाचं फाकाचं खायला भेटणार आहे तुले. आता शिवल्या तुला उभंही करत नाही. काय गडे हो तिथं काही आमचे तोंड पाहू नका, चला निघा लवकर. निघा, कसं आमचे कामं राहिले धंदे राहिले करायचे, तुमचंच कीर्तन ऐकायला लागलं. देवल्या तू प्रत्येक वेळेस जायला भोवती, ते आम्हाला काही सांगत नव्हतात जाऊ, तू त्या बापाली लोक सांगत जाऊ. बरं निघा बरं, तू लवकर निघा, आमचा कसं पार्टीचा टाइम व्हायला, सामान घेऊन येऊन पडेला, आम्हाला काय खाऊ पिऊ देता की नाही बापा, की तुमचंच माझं नाही का. देवल्या ती कीर्तन अटीचा सांगत नको रे भाऊ तुम्हाला, आता सांगितलं ते लहान लेकरासारखा लढत नको येत माझं. चल होय तुमचा छटक पार्टी करणं आम्हाला. मोठा भाऊ मार अत्याचार करून राहिला, मा बापाला पार्टी सुसून राहिली, सांगा मग किती नालायक बाप आहे सांगा. आणि सामान ते लहान लेकरासारखा येत नको जातो म्हणते बोलले मा बाप, सांगा मा बापाला पार्टी पाहिजे खायला ढल्ल्या. पोराला मारलंच चालते मोठ्या पोरानं. तू काय लहानच का दूध पितास का, की तुझ्या मागं राहायचं जाऊन भांडणं करत जाऊ मी. 2 लेकराचा बाप झाला, सट पैदा केले तुनं. झाला मोठा मध्ये सांगायला तू ये तू पाय वाटणी करून दिली, घरदार दिलं तुले, सारं दिलं, तरी माझं येतो कणकण करत. गळ्या देवला आला तू काही लहान नाहीस ना बाबा, अर्धी वय झाली ना तुझी, लेकर झाले तुले, सारं झालं. त्यानं सारं तुझे बरोबर करून दिलं मोतीरामनं, तरी तू मोतीरामच्या लहान कोण्या कांट म्हणजे मग तुले पाहता येत नाही काय. मामी पाहतो ना, मामीच पाहतो मेले माय बाप. आता याचं नाही म्हातारी, याचं नाही, मला सांगायचं नाही काही, सांगून राहिलं मी. बिमार पडली काही तर काय, बिमार पडलो डोंगर की माझं येतं, मग सारा गाव माझं येते. देवलाच्या बाप बिमार पडला रे. मावर संकट आलं की तो शिवल्या मा उरावर येते मला मारायले. मावर संकट आलं की कोणी नाही येत, बापही हातवर करते माय त्याच्यापेक्षा. हो आमचं काही करू नको ना भाऊ, कायच करून राहिली तशी बी. आम्हीच कमवतो ना आम्हीच खातो बापा. हे पाय रखवाली लागून राहिला 30 दिवसामध्ये. पोरे तुम्ही सुधी असते तर काय हे असं असतं. मला कामाला लागून आलं या वयाला तुम्हाला काय चाटू काय सयद लावून. चला निघा तू, आमचा पार्टीचा टाइम व्हायला, पार्टी करणं आहे आम्हाला. देवला आता आमचा जो टाइम नाही आहे, तू कीर्तन नाही केले, कसं आमच्या पार्टीचा टाइम होईल, मोसम मध्ये येईल आमची गाडी, कसं सर्व सामान गिमान आणून पडेल आहे टिसा. तुम्ही आले अटिसा किरकिरी करायला घेणार त्यानं. जा बरं लवकर अटू, जा घरी. बापा आम्हाला घेत नाही पार्टीत, अन्न मग पैसे पार्टीत घेत तुले. पैसे रुपये देणे नाही आणि पार्टीत काय बुढे बाया दलिंद्र डंगरेची पार्टी खाय तुम्हाला नीतात पडला का राजे. हो चाला मी खाऊ घालतो तुम्हाला पार्टी, माझ्या घरी चाला. कोंबडं कापतो गावरान, आपण वागवायला नाहीत का. याच्या कुणी नांदी लागले, या कोणाचे कोण असो, मा बाप तर मेला मले. चला मी खाऊ घालतो तुम्हाला. चला देवला मामा. मा बाप जिता समजते का मा बापाला नालायक आली की सर्व दोन्ही पोराचं पद्धतशीर करून द्या म्हणून. देत नाही करू तो शिवल्या माऊरावर कुदते, त्याला समजून सांगू शकत नाही का मा बाप. तुझ्या बाप पहिल्यापासूनच नालायक आहे ना भाऊ. दुसऱ्या म्हटलं ऐकते तो, त्या डॅन्या पुढे जात नाही. डॅन्या म्हणून तसं करते तुझ्या बाप. बोगस आहे तुझ्या बाप सारा. सारेच बोगस आहे. द्या मामा, देवलाल मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका.
हा तुम्ही काय करा माहिती काय, शिवल्या झोडूनच काढा एक दिवस. हा तो आला जास्त वय वय करायला की चांगला हाना मजबूत. पाहुणे बा आता नाही सोडत मी, आता त्याचा जीव घेतो ना. थांबा तुम्ही, हा थांबा, बजेटच बसवत त्याचा. किरवा किरकिरी मुतल्या का डोक्सच खाते हा पोऱ्या देवल्या, अजूनही समजत नाही बा याले. जाऊ दे नान सोडून याचा. हा इठ्ठल्या येते की नाही त्या बुड्याला घेऊन, की सायाजी तिकडेच बसली गप्पा करत. हा इठ्ठल्या हा फोकाड्या माणूस आहे गड्या. विठ्ठल्या म्हणा हा जोडा भाऊ बसला अशी तडीचा गप्पा मारत, तुलीच माहिती कसा गप्पाळ्या येत होतं. झुंबर काय म्हणतात रे बुडे? अरे बापा बुड्याने पार्टीत बोलवलं, अंड्याची भाजी आहे म्हणे वावरात, तर येतो म्हणे एक पवा घेऊन. कसं म्हणे मग जलवा होऊन जाते. जमलं गळा तुझ्या पवई भेटते प्यायला, अंडे खायला भेटतात, भाजी खायला भेटून जायची तुले. नामदेव हे कसा माहिती आहे काय, चाराण्याची मुर्गीन बाराण्या मसाला मरे पवा न्या लागेल 125 रुपयाला, आणि अंडे खाईन मी 25 रुपये दडीसा. हा झपका पाहते तुम्ही म्हणे. अबे काय होऊन राहिलं मग? अंडे खाऊ घालून राहिले ते पार्टी तुले बुडे. नाही तर लगा ते बुडे तर कोणाला हुंगत नाहीत लगा. तुला तरी फोन केला जाईन ये गळा पार्टी खायला. हो ते बुडे हुंगत नाही, त्याचं काम पडलं म्हणून फोन केला जाईन. क्वार्टर नेलं शिन्न वावरात म्हणून त्याचा फोन आला मला. ते मतलबी आहेत बुडे ते का, म्हणजे का तसा काय चांगल्या मनात मला फोन करत होते का गळे ये गळा झुंबर पार्टी खायला. अरे त्याला पाहिजे पिल्लू म्हणून त्याने फोन केला मला. जाऊ दे, पण काही असो दुसऱ्याला कोणाला केला त्याने फोन, तुलेच कसा केला? मग तू जमली बापा क्वार्टर मध्ये. अरे हो बापा काय ती जमली काय ते बुडी पिऊ देतात का बा, बेजा खातो गेला ते बुढे. त्याला एक दिळही कमी पडते, दोन्ही डंगरे बावनात ते. चाल मी जातो बा घरी. तू एकदम मस्त जमलं बा पार्टीचं. आम्ही खातो बा बेसन वड्या घरी. हा जमलं तुमचं नाही जमलं का? अरे चाला माझ्यासोबत हो तुम्ही, पैसे वसूल करतो मी 125 रुपये क्वार्टर नेऊन राहिलो त्याहिले, तर काय काय 2 जण पोचवतील नाही का? माझ्याबरोबर चाला तुम्ही, हा पार्टीत सामील व्हा. सगळ्या चांगलं नाही दिसत ते, आपल्याला चांगलं नाही. ते बेशरमासारखं जाणं होते. आणि ते बुडे तुला माझ्या रगेलात बोलायला काही बोलला एखादा बुडा तर कसं मी आहे मस्त कारण गरम, मला सैन होत नाही रवा. ते बेशरमासारखं जाऊन खाणं आपण नाही येत बा. चाला ना हो, तुम्ही काय राजा माणसं आहे तुम्ही. मी नेऊन राहिलो ना तुम्हाला, ते जर भादरले काय तर क्वार्टर खिशात घरी आपण. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले, त्याची गुंडी आपल्याला. मी 4 लोक नेले तरी ते काही म्हणतील नाही, तुम्हाला सांगतो. त्याला खाऊ देणं जायचं टिसा. झुंबर जबरदस्ती करू नको, मी येत नाही बाबा. खराब वाटते ना मला ते, मी नाही येत बा. चाला ना हो चाला, मी तुमचाही अर्धा घेतो. आपण कसं सारेच मारू घरी अर्धा भाजी माझी खाऊन घरी चालली हो. ते कुठे काही म्हणत नाहीत ना, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बरोबर तू आता एवढा आग्रह करून राहिला तर चाल बा, चाल येतो मी. हो चला पहिले क्वार्टर घेऊ आणि मग चालले जाऊ वावरात. मग आज आपल्याला भाजी खाणं. गळ्या क्वार्टरचं घेऊन राहा, पण जास्त न घेऊ बरं. नाही तर करशील लूट काम तडीसा. तुमचं काही खरं नाही पेनं. गदाड्यासारखं पेता तुम्ही बा, बांफरी कमी पडते तुम्हाला. जराशी मारी लाईट जेवण हो कऱ्या हुरती. नाही तर मग कसं उलटी पालटी. नामदेव जराशी घेतो ना, तुम्ही टेन्शन नाही घेऊन नका. काय माणसं आहे राजा तुम्ही, मी काय बेवळा का राजा. आता कसं ते बुड्याने सांगितली म्हणून घेऊन जाऊ मी. चला घेऊन जाऊ. चाल बाचा भाऊ तुम्ही बी घ्या बरं. तुमची बी घेतो मी अर्धा वाटर. मस्त जेवण होते मग. जराशी पेली घ्या टापपैकी चांगलं मस्त. हो अरे बा मी घेत नाही बा. शांतीला माहित पडलं ना ते घरात घेणार नाही भाऊ मले. नाही बा दारू नाश करायला भाऊ माया. मी दारू सोडायला मी हातीने लावत नाही त्या गिलास आले. ते मला म्हणून नको दारू राहणे मी येत नाही. काय राजा हो, घेत नाही करता. सरपंचाबरोबर लाईट मारता. आम्हाला माहित नाही वाटते. चला काही नाही होत, काही म्हणत नाही. शांता मावशी कुठे वाश येते हो. घरी येतात लोक तुझी जिरते राजा. चला घेता जराशी चला. हो पाहिजे मी काय चाल. आले रे दोघे जण. बुटी आली रे. तर काय रे इठ्ठीला काय गप्पा मारत गेलाय का? एवढा टाइम असते गुटी. मस्ते काय म्हणजे या बुडीला विचारा बा काय. या बुडीचं तर भिरोड होतं बाबा. कीर्तन सरलं नाही तसा काय करू मी. ही बुडी यायला तयार नाही तर तुम्ही मला सांगितलं तर बुडीला घेऊन येतो. आता बुडी येतच नाही म्हणे लवकर. तर मग काय करू मी. काय करू. बुडीला घेतली मला येतात तुम्ही सांगितलं होतं मला. बाबा आली मी आता. इठ्ठलाले काही बोलू नका. सांगा आता कोणती भाभी तुम्ही या बसा. इठले तू काय कर माहिती आहे का, थोड्याशा शेंगा घेऊन ये आपल्याला. शेंगाईचं काम आहे, थोडासा चकना पाहिजे. काय बरं घेऊन ये बरं तू लवकर शेंगा. बुडी आली नुसतं मला इकडे तिकडे पिटालतात असे डोंगरी. काय मेळ आणतात का लेखाचे. बुडे बा मी जात नाही फात नाही बाबा. मी नाही जात त्या शेंगान फेंगा आणले. मी अटीच बसतो. मी नाही जात आता. करा भाजीच खाऊ आपण. काही चकना फेकणार नाही काही नाही. काही तिथं मेना करू अटीचा. दिलं फोन लवकर फोन त्याले की गड्या हा तुझ्या गडी इठ्ठले ऐकून नाही राहिला म्हणून सांगू काय त्याले. त्यानं काय सांगितलं राजून की कोणतंही काम बुडायचं ऐकायचं. जाय मुकुट्याने शेंगा घेऊन ये. सांगितलं जेवढं करणार राजूला फोन लाई. राजा बुडे बासाठीच आणता. राजू हो आणता तुम्ही मुत तुमचा राजा. राजा सुखात जरा जगू देत नाही मला. नुसतं दिवसभर पिटलून राहिले. बुडीला आण बोलून किराणा आण, फलाना आण, शेंगा आण, लोण आण, लसूण आण. दिवसभर काय मग मुकुट्यान जाय होय लवकर. पै लवकर. हो जातो. बुडीला जातात हे. मग या बुडीचा कार्यक्रम लावतातच नाही म्हणून तर मला इकडे तिकडे पिटालतात हे. या बुड्याची दोघांची शाळा आहे ना विठ्ठल नामाची.
बुढीचा कार्यक्रम आहे आज. हे दोन्ही बुढे बावनात चॅप्टरात साये पुरी चटक लागेल आहे बाईची. म्हणून ते बुढी धरू मारून राहिले. गंमतच भाजी माझी दिसतं कसं आहे. हे फक्त शाळा लावायसाठी आहे ह्या गोष्टी साऱ्या. हे बुढे कसं एन्जॉय करतात. पण आता बुढीचा कार्यक्रम करतात. ते आता असा जातो कशा शेंगा घेऊन येतो. काय करून राहिले पाहतोच मी आता. लपून चुपून पाहतो या डोंगरेले पकडतोच सायले. मग सांगतो येले काय कसा गेम जमवतात तिथं. मायलेले का या बुढेचा चकना फेकना मुतल्या का मागे झालं का हे का दारू पेतात ते डंगरे चकना आणले मला पाठवून काय चकना काय शेंगा गातून एखादी पुळी आणते बा फालाजीची शेवा मी माझी मुरमुऱ्या फुरमुऱ्याची त्याच्याच करते. नाही शेंगा घेऊन इठले शेंगा मायचा आकात मला या डंगरेनं अडीसा शेंगा आणायला पाठवलं. तिकडे काही गेम तर नाही करतील रे. बुढी येईल तडीसा नक्की काय ना काही शाळा भरवतील साहेब मला पाठवलं इकडे जाईन. बरोबर पाहिलं नाही पाहिजे त्याचा जुगाड म्हणून पाठवलं शिल्लक काही ना. इथल्या काहीचं काही बघू नको बाबा फालतू घेणार देणं. चाल बाबा शेंगा थोड्या पटपट जाईल चकना घेऊन जाय बुडेली अजून थोडं वाचतील ते. राजूभाऊन सांगितलं त्याची सेवा करायची बुड्याची. ते आता एकतर रखवाली राजूभाऊ फोन केला तू सटक काळी राजूभाऊ. चाल बाबा चाल शेंगा थोड. चोट्ट्या रे कोण हो बाबा चोट्ट्या कोण चोट्टे. तू चोट्ट्या वाहनाच्या चोरून राहिला मावारातल्या शेंगा काही लाज वाटते तुला हो बेसरम तोंडाच्या. मस्त आला रे मस्त वाचा शेंगा तोडून राहिला. जराशी जनाची म्हणे वाटू दे लाज जराशी. बा मी काय चोट्टा गिट्टा नाही ना बा. रस्त्यावर तोडून राहिलो ना धान येणार दादा पाहून राहिले ना. मी काय नेऊन राहिलो का क्विंटल भर शेंगा तुमच्या चोट्ट्या गिट्ट्या करून राहिले राजे हो. कुत्रे नाही खात राजा शेंगा येईल शेंगा मोठ्या सांगून राहिले राजे हो तुम्ही. दादा तू विचारलं कोण तू हराम खोरा मग शेंगा नेऊ का मुठभर म्हणून. आला बिन कुरकुर घुसला बिन तोडूनही राहिला शेंगा. लाज वाटते का तुला बेसरम वाहनाच्या. वावरात नाही खत टाकतं की मूठ टाकतं तू हराम खोरा. पिकवायला किती जय जाते. फवारा किती महागा काही समजते की तुला अक्कल लागेल काही. घुसलाही वावरातल्या शेंगा तोडायले लाजाने वाटत येईल बेसरम व्हायले. बा काही नका बघून राजा हो काही काही बोलून राहिले बाबा. मी का चोट्टा हो काय राजा. मी ना राजा कोणा वावरातलं काहीच नाही करत बा. ते बुढे जाती काय बुढेने सांगितलं मला शेंगा मी काल तुमच्या आवारात येऊन राहिलो शेंगायले फेंगायले मला काय नाव आहे शेंगायची. ते बुढेन कोणतं काय तू का शानपणा सांगू राहिला याची त्याची नाव रे मला. काही नाही तू चोट्टा साया सांगून राहिला मला तू चोट्ट्या बाणाच्या. बा भेजा खाऊ नका सांगून राहिलो मी तुम्हाला. चोट्ट्यान गिट्ट्या करू नका माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही मग. मुठभर शेंगा तोडले नाही तर आलो नाही चोट्ट्यान गिट्ट्या सुरू. बट्टा नाही आपल्याला. तुमच्या शेंगा तुम्हीच खा. आले मोठे राजा बोलायला लागले. आहेस ना बी तू चोट्ट्या बेसरमा म्हणून तर मला घुसला की तू चोट्ट्या मानाच्या सांगून राहिला का मला तू शांतपणा. चोट्ट्या बरं माझी चुकी झाली राजा. मी तुमच्या आवारात आलो मुठभर शेंगा तोडून राहिलो तर ती माझ्यासाठी नाही तोडून राहिलो दुसऱ्यासाठी तोडून राहिलो. नाही मी त्याच्या कोणा शेंगीला हात नाही लावतो. एवढा इमानदार इठ्ठल्या म्हणतात मला. मी कमी समजा थांबा तुम्ही. आज बोलले ना तुम्ही पाहिजे ना मग मी पाहिजे चाललो मी आता. चोट्ट्यान गिट्ट्या करून घ्या मला साधा तुम्ही. अरे चोट्ट्या पाहिजे ना दुसऱ्या वावरात घुसतं लाज वाटायला पाहिजे तुला बेसरमा. लाज वाटते की नाही काही. सांग मला काय तू येतं दाखव मला काय तुझी सांग मोठं हे करून राहिला तू. चोट्टाचा वरून शिरजोर होते तो मार. निवडून निघ चोट्ट्या मानाच्या निवडून लवकर पहिलं करून. या डंगरे भाई मला बोलला थांबतो म्हणा बाबू तुला दाखव तुम्ही कसा झटकाय या बुड्याची झटक तुम्ही आता चांगली सायजो तुम्हाला चकना पाहिजे लोक आम्हाला साथ होतात. चोट्ट्यान गिट्ट्या करून गेला तो. थांब फक्त राजू भाऊच्या आवारात दिसरे तू आले मग सांगतो तुला काय तुला कंबळला जर नाही आता मला काही इठ्ठल्या नाही मग. हा गडी बेकार आहे मग इठ्ठल्या आपण विचारच नसतो करत इठ्ठल्या बेकार आहे. वावरात नसली की लोक झाडीच लावतात गड्या शेंगात चोऱ्याले. आणि हा बोऱ्या हा चोट्ट्या वाहनाचा मस्त रस्त्यावर तोडून राहिला शेंगा बादशासारखा. त्याच्या बापाचा वावर आहे. जिरा माझा 24 तास वावरात थांबणार भाऊ. नाही तर मग शेंगाई कसं बत्ती लावतात लोक काही खरे नाहीत बा. पोतं थैल्या नेतात लोक शेंगा भरून तिकडे भुसतात खातात लगाचे उकडतात. मावाराचं शेंगात का सायली येईल थांबतो या चोट्ट्याला डबल दिसू दे अशा ढुंगणार लाता मारतो याच्या सांगतो बायाले. चाल आता निंबार उसू आपण जाऊ. आणि मग पाहू कोण येते कोण नाही येत कोणता चोट्टा येते दिसा वरून पाहतोस. चाल भाभी तुम्ही काल उभ्या राहिल्या बसा. कोणाला बसायला टाइम आहे बापा. इकडे जर बसला तर तिकडे माया वावर सगळं लंपास करतील बाबा बाया. तिकडे भाजी खुडू दाखवा बापा. काही गंज नाही दिसून राहिला मला. काही चूल मांडेल नाही. कशी काय भाजी करू मी. हो भाभी भाजीचं सामान येईल आपल्याजवळ. फक्त आता कसं त्या खोपडीत जाऊन चूल आणणार भगून आणणार पाण्याची एक कॅन आणली झालं. भाजी करायला लागतेच का नाही. बसा तुम्ही बसा. तेजा टाइमपास आहे बापा तुमचा. आता तुम्हाला करणंच होती की नाही भाजी. मग तुम्हाला माहित नाही का मी येऊन राहिली म्हणून पहिले साठी सगळं तयार ठेवायला पाहिजे होतं की नाही तुम्ही ना. मला टाइम आहे का एवढा आता. भाभी अशी जातो ना अशी येतो ना आम्ही भगुने मगुने घेऊन. तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले. आता भाजी लागतेच काय अंड्या भाजी लागतेच काय टाइम आपल्या. हो बापा आणा लवकर. काय आणायचं आहे तर मला तिकडे टाइम नाही झाला पाहिजे बापा. हो आता आणतो आम्ही. अरे गडा मोतीराम हो चाल बसा. बस नका करू बरं तिकडे. मला इकडे वावरात जाणार लवकर जा. नाही आता आलो भाभी आता आलो. बुड्याचं रो माय बाई फालतूच आपण ना भाजीसाठी हो म्हटलं. एक तर आपल्या वावरात तिकडे निरा बाय सगळं हे करून टाकतील भाजी खुडू सगळा चेक करून टाकतील हरभरा. यायचं काय येईल भाजी खायचं सुचून राहिलं काय सांगा. एक तर अटी तयारी काही नाही. फटकन दिली असती भाजी टाकून तर एवढं येत नाही का येईल अंड्याची भाजी. आता मला बोलावलं अटी
चला मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. आणि चला मग या मग अंड्याची भाजी खायला. चांगली बनवतो मी तर्री भाजी. या मग.